नमस्कार मंडळी, मी आहे मनोहर कलमकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलमकर ट्रॅव्हल्स अँड व्लॉग। मंडळी कशी आहात? बरे आहात ना? आणि बरे असलेत पाहिजे। तर मंडळी, आमच्या गावचं कोकणचं हा निसर्ग परिसर आणि आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जी टेरी केली होती ती ही बघा। ही टेरी अशा टाईपची टेरी असते। हे बघा, हा असा तेरीचा पान असतो आणि ही तिची देठं असतात। हे असे देठं आहेत आणि ह्या देठापासून इथून खाली कापून ही जी तेरी शिजवली जाते, स्वच्छ धुवून। ही कोकणामध्ये असे बऱ्याच प्रकारे तुम्हाला तेरी मिळेल, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अडुळसा। हा बघा, हा अडुळसा आहे। आमच्या कोकणामध्ये तुम्हाला दारोदारी आणि सगळीकडे तुम्हाला अडुळसा दिसेल, ठीक आहे। तर हा अडुळसा आहे ना, हा तुमचं जर पोट दुखत असेल किंवा तुमच्या छोटे मोठे जे काही पोटातल्या बिमाऱ्या असतात किंवा जंत झालेले असतील तर त्याच्यावर हा गुणकारी औषध म्हणून हा अडुळसा तुम्हाला इथे फायदेशीर ठरतो। तर चला तर जाऊया, आपण नदीवर जाऊया। नदीला पाणी आलेलं आहे, थोडंसं पाऊस कमी झाला आहे, तर आपण नदीचा परिसर बघूया कसा आहे ते। ह्या जंगलामध्ये आहे ना, तुम्हाला लाखो करोडो प्रकारची ही औषधी झाडं तुम्हाला दिसतील आणि हे देणं आहे ना कोकणामध्येच आहे। सूर्यनारायण उगवलेत, सकाळची वेळ आहे आणि सुंदर अशी पहाट असते सकाळची कोकणात। सगळीकडे शांतता असते, फक्त नदीचा आवाज तुम्हाला येईल बघा, नदीच्या पाण्याचा आवाज येईल। हा जातो आमच्यावरती गावाकडे, घराकडे रस्ता आणि हा तसाच सरळ खाली नदीकडे जातो। ह्याच रस्त्याने आमचे गणेश विसर्जन वगैरे नदीवरती आमचं केलं जातं, ह्या समोरच्या नदीवरती। तर चला आपण नदीवरतीच जाऊया। नदीवर जाण्यापूर्वी तुम्हाला हा एक झाड दिसतोय बघा। हा झाडसुद्धा खूप औषधी आणि गुणकारी आहे। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ना की हे पावसाळ्यातच तुम्हाला असली झाडं दिसणार, उन्हाळ्यामध्ये ही झाडं तुम्हाला दिसत नाही। पावसाळ्यामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला सगळीकडे ही झाडं दिसतील बघा। तर हे सुद्धा आहे ना, तुमची सांधेदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल तर त्याच्यावर हे गुणकारी औषध आहे। हे काय करायचं माहीत आहे, ह्याचा पान काढायचा, हा असा मोठा पान काढायचा आणि गरम करायचा, असा थोडा तव्यावरती किंवा चुलीवरती असा गरम करायचा आणि तो जिथे दुखत असेल ना तिथे त्याचा असा बांधून ठेवायचा। त्याने काय होतं, तुमचं गुडघेदुखी किंवा सांधेदुखी असेल ना ती दुखायची बंद होते। तर आता आपण नदीवरती आलेलो आहोत आणि नदी ही गंगा असते, तिचं निर्मळ पाणी हे अमृतमय असतं। सगळीकडे तुम्हाला हिरवंगार गवत दिसेल। उन्हाळ्यामध्ये असं गवत तुम्हाला दिसत नाही, पण पावसाळ्यात तुम्हाला हे संपूर्ण गवत दिसेल सगळीकडे। हा आमच्या गावचा चौतारा बांधला आहे, गणपती विसर्जनासाठी हा चौतारा बांधलेला आहे बघा। आता तो तेवढा पावसामुळे दिसत नाही क्लिअर, उन्हाळ्यात तो व्यवस्थित दिसतो। तर ही अशी आमची नदी आहे आणि बालपणापासून नदीचं आकर्षण मला खूप होतं। ह्याच नदीवरती आम्ही लहानपण घालवलं आहे। ह्याच नदीवरती आंघोळ करायचो, उड्या मारायचो, खूप मजा करायचो आणि जे बालपण होतं ना ते जबरदस्त होतं। हे अशा दोन नद्या, हे इकडे वरून एक येते आणि ती समोरून एक येते।
समजलं. ती समोरून येते, ती खूप लांबून येते आणि ही वरून देवळाच्या पायथ्यापासून येते. आमच्या गावचं जे देऊळ आहे, म्हणजे 12 वाड्यांचं जे देऊळ आहे, त्या बरोबर त्या पायथ्यापासून, देवळाच्या पायथ्यापासून ही खाली आमच्या इथे ह्याचा संगम होतो. ह्या 2 नद्यांचा इथे संगम होतो. आणि मग ही नदी अशी पुढे जाऊन ह्या नदीपेक्षा आणखी एक मोठी नदी आहे, ती पुढे जाऊन खाली धबधब्याच्या रूपाने समोर तिचा एकमेकाच्यात त्या मिक्स होतात आणि तिथून त्यांचं विलन होऊन पुढे मग समुद्रमार्गाला निघून जातात खाली. ठीक आहे. आणि हे असं बघा, सुंदर असं हे निसर्ग हिरवंगार भरलेलं आहे. आणि हे वरदानच आहे, कोकणाला दिलेले खूप सुंदर असं वरदान आहे. तुम्ही जिकडे पाहाल तिकडे गर्द झाडी दिसेल. हे खळखळ वाहणारं, मंजूळ असं आवाज करणारं हे नदीचं पाणी हे कोकणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. असंही आमचं सुंदर कोकण. आणि ह्या कोकणाला दुसरं रूप द्यायचं नाही, जे मूळ रूपात जसं आहे तसंच ठेवायचं. ही लाखो पिढ्या पुढे येणाऱ्या पिढ्या आहेत ना, त्यांना हे सतत असं जसं आहे तसंच दिसलं पाहिजे कोकण. त्याच्यामध्ये फार काय बदल करायला नको. कारण मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठमोठ्या धुराच्या कंपन्या ज्या येतात त्या वातावरण खराब करतात. मग ह्या त्या जंगलावरती त्याचा परिणाम होतो. आणि हे निसर्गाचं देणं आहे ना, हे अशा प्रकारे जपलं ना तर कोकण जसं आहे लाखो करोडो वर्षापासून तसंच ते दिसेल तुम्हाला. अनेक पुढच्या पिढ्यांना हे कोकण तुम्हाला असं जसं आहे तसंच दिसणार. त्या सुंदर नद्या, त्या खळखळ वाहणाऱ्या नद्या, त्यांचं निर्मळ पाणी, हे अनेक पिढ्यांना पुढे तुम्हाला जसं आहे तसंच पाहायला मिळेल. आमच्या अगोदरच्या पिढ्या, कित्येक पिढ्या, लाखो पिढ्या, आजोबा पंजोबा वडिलांपासून कित्येक पिढ्या ह्या नदीत तशा आंघोळ करून किंवा त्यातले मासे खाऊन जीवन आपलं व्यापन केलेलं आहे. आणि त्यानंतर आता आमची पिढी, आता आमच्या पिढीच्या नंतर आमची मुलं ह्याच नद्याचा आनंद घेत राहणार. तर हे सगळं कोकण असं वाचलं पाहिजे आणि ह्या नद्या वाचल्या पाहिजेत. आता पाणी निर्मळ आहे, पण जेव्हा महापूर येतो ना, तर ह्या नदीचं एवढा विराट रूप असतं ना की संपूर्ण एवढा पूर्ण भरलेला असतो, असा पूर्ण व्यापून जातो, हा पूर्ण भरून जातो. म्हणजे मी आता जिथे उभा आहे की नाही, ह्या कातळावरती, या कातळावर मी उभा आहे ना, इथे तुम्हाला उभं राहायला सुद्धा मिळणार नाही. एवढा भयंकर त्याचा असा प्रहार असा चालू असतो. त्याचा संपूर्ण असा मोठा जेव्हा पाणी येतो की नाही तिथून, तो असा पूर्ण असा झोत असा इकडे येत असतो आणि ते बघण्यासारखं असतं. आता पाऊस कमी असल्यामुळे तुम्हाला हे पाणी असं निर्मळ आणि गढूळ दिसणार नाही, स्वच्छ असं दिसणार बघा. आणि कोकणामध्ये नदीच्या किनारी तुम्हाला अशी बारीक रेत, लाल कलरची रेत दिसणार. ही बघा, ही रेती आहे ना, ही लाल कलरची रेती आहे. ही रेती आहे ना, ही लाल कलरची रेती आहे. ही नदीतून वाहून आलेली आहे. आणि ही सुद्धा ना आपलं घर बांधण्यासाठी खूप फायदेशीर असते. तर तुम्हाला रेतीचं बारीक कण दाखवते बघा. ही अशी लाल रेती, कोकणामध्ये लाल माती असल्यामुळे रेतीसुद्धा तुम्हाला लालच दिसेल. तर ही अशी नदीकाठी तुम्हाला वाहून आलेली दिसते. हे बघा कसा खळखळ नदीचं पाणी वाहत आहे. तरी असा खळखळ वाहणारं पाणी, हे पाऊस किती जरी पडला तर तो पाणी असा साचून राहत नाही. हे निर्मळ पाणी असं खळखळ वाहत आहे ना, हे समुद्राला जाऊन मिळतं. आणि सालोसाल, हजारो लाखो वर्षे हे असं कंटिन्यू निसर्गाचा हा जो खेळ आहे हा चालूच आहे, अविरत चालू आहे. ह्याच्यामध्ये काही खंत नाही आहे, ह्याच्यामध्ये काही खंड पडलेला नाही आहे. अविरत असा हा पाणी नेहमी वाहत असतो.
समोर दिसते ती आमच्या गावची स्मशानभूमी आहे. एखादा व्यक्ती मरण पावला तर इथे येऊन आम्ही त्याला, आमच्या गावचे लोक इथे त्याचं जाळतात आणि त्याचा प्रवास हा अनंताकडे इथून सुरुवात होते. तर ही आमच्या गावची स्मशानभूमी आहे. प्रत्येक गावा ठिकाणी जर का तुम्ही पाहिलंत ना तर नदीकाठी ही स्मशानभूमी असते. तर मंडळी, गौरी पूजनसाठी आमच्या कोकणामध्ये आहे ना, एका झाडाचा म्हणजे एका छोट्या छोट्या झाडांचा जो उपयोग करतात गौरीला सजवण्यासाठी, तो तुम्हाला मी दाखवतो. तो छोटे झाडं असतात म्हणजे हे बघा, ते तुम्हाला दाखवतो मी. ते आमच्या कोकणामध्ये त्याला ना चिरडा बोलतात. तर तो चिरडा असा गौरीसाठी आणतात बराचसा असा मोठा झाल्यावरती, आणि मग तो संपूर्ण बांधून त्याला साडी वगैरे नेसवून गौरी सजवली जाते. तर तो चिरडा मी तुम्हाला दाखवतो बघा. खूप म्हणजे खूपच कोकणामध्ये तो चिरडा तुम्हाला दिसेल. मित्रांनो, आमचं भाग्य एवढं आहे, आमच्या गावचं भाग्य एवढं आहे की आम्हाला दोन दोन नद्या आमच्या गावाच्या शेजारून वाहतात. ही एक आहे आणि अगोदर दाखवली ती एक आहे. हे बघा, पावसाळ्यामध्ये असे छोटे छोटे झरे वाहत असतात. हे बघा, आणि हे सगळे झरे नदीला जाऊन मिळतात खाली. तर पावसाळ्यामध्ये आहे ना, पूर्वी आम्ही लहान असताना या अशा मैदानात, गवती मैदानात गुरं सोडायची आणि मस्तपैकी असा ह्या गवतावर बसून राहायचा, किंवा असा लोळला तरी चालेल, लोळण घेतली तरी चालते, कारण ते शरीराला खूप चांगलं असतं. जो गवतावरचा जो पाणी असतं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर हा बघा, आमच्या गावाशेजारी एक धबधबा आहे नदीचा. ही अशी नदी वाहत असते. हे असे छोटे छोटे नाले आहेत ना, ओढे नदीला येऊन असे मिळतात. हे असे नदीला मिळतात. नंतर त्या नाल्यांचं रूपांतर हळूहळू त्या नदीला मिळाल्यानंतर त्या नदीचं रूपांतर हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात नदीचं रूपांतर होतं. आणि ही अशी
सुंदर वाहणारी नदी. हा बेसाळ कातळ आहे. सालोसाल असंच आहे. आम्ही ह्या ठिकाणी असे पाण्यामध्ये असे वाहत वाहत खाली जायचो आणि जे बालपण आहे ना, खूप मजा यायची, एन्जॉय करायचो आम्ही. तर छोटासा धबधबा आहे तो दाखवतो. हा बघा, हा असा धबधबा आहे. आणि त्या धबधब्याखाली आहे ना, त्या धबधब्याखाली आम्ही आंघोळ करायचो. मजा यायची. आणि पावसामध्ये तर त्याचं रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं. असा अगदी तिथून वरपासून असा एवढा मोठा पूर्ण भरला जातो आणि मोठ्या प्रमाणे तो धबधबा खाली पडला जातो. पाण्याचा जो झोत आहे हा मोठ्या प्रमाणात खाली पडला जातो. तर ही अशी निर्मळ गंगा कशी वाहते बघा. बघा किती सुंदर असे धरती सजले. असं वाटतं की हिरवागार तिने साडी नेसले आणि पावसाळ्यामध्ये हे निसर्गाचं सुंदर रूप हिरव्या साडीमध्ये तुम्हाला दिसेल. हिरवागार सगळीकडे. तर आपण जरा वरच्या साईडला जाऊया, धबधब्याच्या वरच्या साईडला जाऊया. पाहूया वरच्या साईडला धबधबा कसा आहे ते. तुम्ही हा पाणी जे प्यायलात ना, तरीसुद्धा तुम्हाला काही इजा होत नाही. कपडे धुवायला आलात? कपडे धुवायला आलात? कुठे धुणार कपडे? वरच्या कातळावरती? म्हणजे आदिवासी वाडीतून आलात ना? तर मित्रांनो, ह्या आमच्या बहिणी बघा कपडे धुवायला पावसाळ्यामध्ये या आदिवासी गावच्या आमच्या पडले कपडे पडले पाठी. हे कपडे धुण्यासाठी आल्यात आणि हा त्यांचा सोबती. चला तर आपण धबधब्याचा थोडंसं घेऊया सीन. तर हा बघा धबधबा आमच्या नदीचा धबधबा बघा. हा असा पाणी वरून ओसंडून वाहतोय. कमसे कम 15 फूट खाली असा वरून खाली कोसळतोय आणि हा नंतर खाली दुसऱ्या मोठ्या नदीला मिळतं. ही वरच्या राटीच्या देवळापासून खालून येते की वरून कुठून कादिलीतून येते? कादिलीतून येते वरून.
तर मंडळी ही आमच्या गावची जी नदी आहे ना, ही देवळाच्या पायथ्यापासून अगदी कादवलीपासून ते खाली अशी खाली नंतर मग खाली ह्या खालच्या नदीला जाऊन मिळते. आणि आमच्या बहिणी बघा कपडे धुवायला आल्यात. पावसाळ्यामध्ये फक्त ही सुविधा मिळते कपडे धुण्याची. नंतर मग उन्हाळ्यामध्ये पाणी आटल्यानंतर पाणी खूप कमी होतं, त्यामुळे कपडे धुता येत नाही. आता हे कपडे धुतल्यानंतर सुकत कुठे घालणार? घरी. दुसरा काय पर्याय नाही ना इथे. पावसाळ्यातनं दुसऱ्या कातळावर सुकत नाही घालू शकत. चला तर मंडळी आपण आता रिटर्न घरी जाऊया. निवडुंगाचं झाड. तर मंडळी हे बघा, हे असं घनदाट जंगल आणि त्या जंगलातून जाणारी ही सुंदर अशी वाट आहे. मुंबईच्या लोकांना ह्यातून प्रवास करताना खूप भीती वाटते. हे असं घनदाट जंगल आहे आणि त्यांना भीती वाटते हे अशा जंगलातून प्रवास करण्यासाठी. पण आम्ही गावची लोक असल्यामुळे आम्हाला कोणतीच भीती नसते. ना सापाची ना वाघाची. वाघ तर आहेच आमच्या इकडे, पण आम्ही भेट नाही. तो आला तरी आम्ही त्याशी 2-2 हात करू शकतो. बघा ह्या अशा झाडाझुडपातून ही नदी अशी वाहत वाहत खाली जाते. आता हा ओढा आहे, पण ह्या ओढा ही अशी अनेक प्रकारचे ओढे जाऊन नदीला मिळतात आणि नंतर मग त्याचं रूपांतर मोठ्या नदीमध्ये होतं. पाण्याचा भरपूर मोठा निचरा होत असतो. आता नदीमध्ये मासे किंवा ओढ्यामध्ये मासे आहे ना खूप छोटे आहेत, कारण त्यांची अंडी आता पावसाळा सुरू झाल्यानंतर मासे वरती चढतात. मोठ्या नदीतून ह्या छोट्या नदीमध्ये नाल्यामध्ये येतात, ओढ्यामध्ये येतात आणि ते काय करतात मग आपली अंडी सोडतात. हे असे ह्या नाल्यामध्ये ना किंवा ओढ्यामध्ये अंडी सोडतात आणि ती अंडी नंतर मग फुटल्यानंतर त्याची छोटी पिलं तयार होतात माशांची आणि मग ते हळूहळू मोठी होत असतात. तर ते आता छोटे असल्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. आणि ह्या अशा माळ रानामध्ये ना गुरं एकदम मनसोक्त चरत असतात. ह्या गवतामध्ये पोट भरून हवं तेवढं खातात आणि आरामात कधी कधी मग बसून पण राहतात. कारण गावची लोक काय करतात, या अशा माळ रानात गुरांना सोडून देतात आणि ते दिवसभर चरत असतात. संध्याकाळी त्यांना घरी न्यायला वापस जो कोण मालक आहे त्या गुरांचा, त्यांना घरी न्यायला संध्याकाळी वापस येतो आणि त्यांना घेऊन जातो. पावसाळ्यात जी पाखरं असतात की नाही, ही पाखरं एवढी आनंदी असतात कारण त्यांना संपूर्ण जंगल हिरवंगार झालेलं असतं. सगळीकडे पानंच पानं, झाडं झाडं. त्याच्यामुळे काय त्यांना बसायला कुठे असा काय त्रास होत नाही. सगळीकडे कुठेही बसा, कुठेही उठा, आनंदाने उडा, बागडा, फिरा, हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. अतिशय आनंदी जीवन असतं पाखरांचं. तर मंडळी आपल्याला कोकण हे का वाचवायचं आहे? कोकणामध्ये विकास तर झाला पाहिजे. कोकणचा विकासाच्या बाजूने मी सुद्धा आहे आणि विकास तर झाला पाहिजे. लोकांच्या आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. कोकण हे समृद्ध झालं पाहिजे. पण त्याबरोबर कोकण हे निसर्गरम्य असल्यामुळे त्याची सुरक्षिततासुद्धा तेवढीच राहिली पाहिजे. हे बघ, हे अशी चविनीची झाडं तुम्हाला आहे ना, म्हणजे या चविनीचं केळीचं झाड आहे. ही झाडं तुम्हाला जागोजागी दिसतील. जागोजागी दिसतील. कोकणामध्ये ही चविणीची झाडं आहेत ना, ही तुम्हाला जागोजागी दिसतील. चविणी हा एक प्रकारचा केळीचाच प्रकार आहे. आपण ज्या केळी खातो की नाही त्याचा प्रकार आहे. पण ती चविणीचीच केळ जर तुम्ही खायला गेलात ना, तो कसा एकदम कडक असतो आतून. त्याच्यावर जास्त मांस नसतो, आतमध्ये बिया खूप असतात. त्याच्यामुळे लोक ती जास्त कोकणातली खात नाहीत. पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा चविणीची झाडं तुम्हाला दिसतील.
अजून कोकणात ना पावसाळा असल्यामुळे जेव्हा गणपतीचा सीझन येतो ना, तर हा तुम्हाला कोकण संपूर्ण आहे ना, हा जंगल आहे ना, सगळीकडे फुलं दिसणार, पिवळ्या प्रकारची फुलं, जास्त करून पिवळ्या कलरचे फुलं तुम्हाला सर्वात जास्त ह्या जंगलामध्ये दिसतील सगळीकडे. तू पण नदीवर कपडे धुवायला चाललीस? आदिवासी वाडीतून आलीस ना? बघा, या आमच्या बहिणी आहे ना, नदीवरती पावसाळ्यात कपडे धुवायला अशा प्रकारे येत असतात. तसं गावामध्ये पाण्याचं प्रमाण खूप आहे, नळ आलेत, पण तरीसुद्धा गावची लोकं आहेत ना, ही नदीवरती जास्त करून कपडे धुतात, महिला मंडळ. हे संपूर्ण आहे ना, गणपतीचा जो सीझन येईल की नाही, सप्टेंबरच्या दरम्यान, तर सगळं तुम्हाला फुलं दिसतील सगळीकडे, सुंदर वातावरण दिसतं. हा बघा, हा जो झाड आहे ना, ह्याला सागवान बोलतात. सागवानची झाडंसुद्धा कोकणामध्ये खूप आहेत. हे सागवानचं झाड आहे आणि ह्याची किंमत सोन्यासारखी असते. त्याच्या पाठी तो बघा, चविणीचं वापस झाड आहे. सगळीकडे तुम्हाला चविणीची झाडं खूप दिसतील. कसा कोकण बहरलं आहे बघा. तर मंडळी, कोकणामध्ये आहे ना, टाकळ्याचं जो झाड असतं, तर मंडळी कोकणामध्ये आहे ना, टाकळ्याचे झाड असतं ना, त्याची भाजी केली जाते. तो टाकळ्याचं झाड दिसतं कसं ते हे बघा, हे असं आहे. ह्याची भाजी केली जाते, ह्याच्या पानांची आहे ना भाजी केली जाते. तर ही अशी झुपकेदार अशी पानं असतात टाकळ्याची, आणि ही जी भाजी अतिशय चविष्ट होते. तिळकुटामध्ये ही भाजी केली जाते. हे मसाला वगैरे टाकायचा नसतो, ह्याच्यामध्ये फक्त तिळकूट टाकतात आणि एवढी चविष्ट भाजी होते ना, आणि पोषक, अतिशय पोषक आहे. ठीक आहे. तर मंडळी, मी तुम्हाला बोललो होतो ना, एक चिरड्याचं झाड कसं असतं ते हे बघा. हे असं चिरड्याचं झाड असतं. ह्याच्यावर फुलं, लाल प्रकारची फुलं येतात, अतिशय सुंदर दिसतात. आणि ही गौरीसाठी ह्याचा उपयोग केला जातो, गौर सजवण्यासाठी. तर कोकणामध्ये तुम्हाला जागोजागी दिसतील खूप मोठ्या प्रमाणात ही झाडं. वरुण राजाने थोडीशी मेहरबानी केली, त्याच्यामुळे थोडा तो थांबला आहे. त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू शकतो, कारण त्याच्या मेहरबानीशिवाय काय होऊ शकत नाही. तर वातावरण एकदम क्लिअर आहे कोकणातलं, आणि व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनतो आहे. तर हे बघा, ही संपूर्ण चिरड्याची झाडं आहेत. हे बघा, ही सगळी चिरडं आहेत. हे चिरड्याची झाडं आहेत. ही ह्याच्यावर सुंदर अशी रंगबिरंगी फुलं येतात, आणि ही नंतर मग मोठे झाल्यानंतर गौरीला सजवण्यासाठी याचा उपयोग होतो. खूप आहेत. मग आता मेकॅनिकला बोलवले आहे काय? मार नाही लागला ना कुठे पडली ती? बरं आहे. मी काल बघितले, म्हटलं इथे बाईक उभी का जंगलामध्ये? नाही, पण एक साईडला आहे ना. चोरी कसं बनवणार ना, नाच बनवायचा तर हाऊस त्याला येईल, लक्षात ठेव. हा बनव, चल. टाकतो तुला, घाबरू नको. बनव. आमचा अशोकदा आहे, बघा कसा नाचतोय तो. आता तू आलास. आता गेलो. तो मी भिजन. हा, नाचा थोडासा, नाचू. दर. आता नाचू. आणखी नाच थोडासा.
एन्जॉय करून घे, एन्जॉय करून घे. चला. आपल्या गाववाल्यांचं आहे ना. सफाई करतात. आज नाश्ता घेऊन आले. वडापाव तिकडे खाली सांग ओरडून वडापाव आणले मग कशाला ऑर्डर सांगायचा वडापाव आणले. आला इथं भांडण करत नेटवर लावा काय आमचा अध्यक्ष बघा हाय कुठे दिसतोय कुठे अध्यक्ष आमचा तो टांगरा त्याला माहिती आहे इथं टेटवर दाबतील माझा म्हणून येत नाही तो मग टांगरा काय साफीच मारा बोरीचा काढायचं जागा साफ करा आधी. आम्ही तिकडे खाणकी उडी तोडली तो हा आमचा कुठला मार गेला तो काय उडी मारणार काय नाही मला वडापाव गाववाले काय उपयोग नाही गौरीच्या कामाला येतील. कशाला मग ते विचारायचं गेले काम धंद्याला जाऊ दे काम धंदा गेले काय आम्हाला मदत घेऊन द्या ना तुम्ही पण जायचं काम धंद्याला व्यवसायाचं काम चालू आहे. अगं ती आता रे ती चल ना काय जाताना मग शाप करा दखल्याची असा करा हे भारगीचं झाड आहे आणि याची भाजी करतात. ही जी फुलं दिसत आहेत की नाही हे भारगीच्या झाडाचं फुलं आहेत. ह्याचे कोकणामध्ये भाजी करतात. अतिशय चविष्ट आणि सुंदर भाजी होते. ही जी फुलं दिसत आहेत ती. ठीक आहे. चला पुढे आणखी दाखवतो. हे बघा ह्याची पानं कशी असतात बघा. भारग्याची पानं ही आणि अशी सुंदर फुलं असतात बघा. फुलं ही निळ्या टाईपची असतात. त्याचा कलर निळा असतो. भारगीच्या झाडावरती फुलं आहे ना ही निळ्या प्रकारची येतात. कलर तिचा थोडासा हलका निळा असतो आणि पानं बघा केवढी असतात आणि याचे काटेरी असतात साईडला. हे काटे असतात. पण ह्याची भाजी जर कराल ना तर अतिशय चविष्ट भाजी होते. ही अशा टाईपची भाजी असते. तर मंडळी बघा कोकण निसर्गरम्य कोकण आणि तुम्हाला चविणीची जी झाडं दाखवतो. चविणीची जी केळ असते ना केळ त्या चविणीची केळं तुम्हाला दाखवतो. हे बघा चविणीच्या केळी एकदम भरगच्च असे एकदम
त्याचा एक तगारा झालेला आहे एकदम असा भरगच्च आहे आणि त्याच्या खाली साप जास्त करून असतात आणि तिथे भारगीची भाजी आहे. तुम्हाला जागोजागी भारगीची भाजी दिसेल आणि अशा चवेनीची झाडं दिसणार. खाली जरा बघ टाकला झालं जाऊ नको. हा टाकला घे किती घ्यायचं तुला. टाकळ्याची भाजी आमची बहीण काढते. टाकळ्याची भाजी 11ची 11:30 आता गेले तर हा मंदिर मुंबई गाडी ही 11:30ची गाडी आता गेले. बापरे बाप, ही 3ची गाडी कधी येणार काय माहिती. आपल्या चालेल गाडी आपल्या कोणाची गाडी आपल्याला भेटली असती जरा थांबलो असतो. मस्त होता जाडा जाडा पर्पल लाल होईल तुमचा तेच गेल्यावर थोड्या घेऊ नदीवर धुवून घेऊ देवल्याच्या सोडून टाकू. हा इथं चांगला आहे तिथे जाय जाल तिथे जागा आहे वलत नाही बोल. ना हा काय खेकडा बघ खेकडा किती आली ती बापरे. हा काय हा पाणी उडून या भाजीचं महत्त्व असं आहे की ही पोटासाठी सगळ्या तब्येतीसाठी चांगली असते आणि अगदी खायला सुंदर. हिला टाकळ्याची भाजी रानभाजी बोलतात आणि ती खायासाठी सुंदर असते आणि पोटापाण्यासाठी पण छान लागते. तुम्ही सुद्धा एकदा करून खाऊन बघा. ही भाजी कांदा हिरवं मिरची त्याच्यामध्ये पण करू शकतो आणि काळ्या तिल्याच्या तिलकुटामध्ये पण करू शकतो आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जवल्यामध्ये पण खाऊ शकता. ठीक. आम्हाला घरवरणीला नाही बोलायला ती तिथलंच पडा तिथल्याचं पाय घेऊन तिथे जाणार. आतमध्ये काय पाताल देवी लादे थोडे इकडून होते इकडून पाय पडायचे. आमच्या गावची पाताळ देवी आणि तिचं मंदिर हे गावच्या शिवेवर बसलेलं आहे आणि ही आमची दुसरी पाताल देवी. ही रानची हळद आहे. तिचं काय महत्त्व नाही म्हणजे ती काय कशात वापरत नाही पण ती शेम अगदी मंडळी ही आमच्या गावची रानटी हळद आहे. शेम तसं ही जेवणासाठी वापरत नाही काय तसा एवढा खास हिचा महत्त्व नाही
पण आम्ही हिला रानटी हळद म्हणून असं संबोधतो. आणि सेम हळदीसारखीच पानं असतात. ओरिजिनल जी हळद असते ना, हे आंबा हळद हे होतं, हां, ह्याला आंबा हळद बोलतात. ती हे औषधाला उपयोगी असते. आंबे हळद बोलतात ना, ती अशा टाईपची असते आणि ती औषध म्हणून वापरली जाते. हे बघा, ही अशी तुम्हाला रस्त्यासोबत दिसेल, रस्त्याच्या कडेला, जंगलामध्ये, सगळीकडे तुम्हाला दिसेल. पोरं बरी आहेत ना? पोरं तुझी पोरग दोनच आहे. बाबाने विचारलं की बाबा म्हणले की तू गेलास म्हणून. कोकणची लोक ह्याच्यावर ह्या चवेणीच्या पानावरती जेवतात. कोकणची लोक. नाही, आलूवडीची पानं कुठे दिसली नाही ना, कालेरीची पानं. इथं आहेत. लोकांनी त्याचं महत्व कळत नाही गावच्या. ह्या फुलाचा आकार आहे ना, या फुलाचा आकार बघा, कोंबड्यासारखा आहे. हे बघा, कोंबड्यासारखा आकार आहे. ही चोच वरती, हे पाठचा शेपूट, हे पंख. ते बघा, तिथे पण आहेत. चल ये. मती चल चल चल, आता ते थांबू नको, चल ये. पेट्रोल पंप. त्याच्या टंकी आहेत त्या. हम्म. तिथे जंग पकडल्यात त्या. हे टाक्यांना कलर मारणार. टाक्या येऊन पडल्यात पेट्रोल पंपच्या. मोठा पेट्रोल पंप बनतोय. हो, मग त्या गाड्यांना जागा किती लागते? कुडावड्या गावाला मोठा पेट्रोल पंप बनतोय. हे बघा, एवढ्या मोठ्या टाक्या येऊन पडल्यात. बांधकाम चालू आहे, कंस्ट्रक्शन चालू आहे. होईल 1-2 वर्षात पूर्ण होईल. तर मंडळी, हा असा आमच्या गावचा निसर्ग आहे. तर आमच्या गावचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ बनण्याची पद्धत, आमचा गावचा निसर्ग हा तुम्हाला कसा वाटला ते जरूर तुम्ही मेसेजद्वारे आम्हाला कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.